युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव या शहरव्यापी स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर तत्काळ कामाला लागलेल्या नगराध्यक्षांनी स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा, साहित्य, वाहने तसेच कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी प्रश्नावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिला. ही मोहीम 25 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येणार असून नागरिकांनी 1 तास माझ्या कोपरगाव शहरासाठी देत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. उद्यापासून चला तुमचे प्रश्न सोडवू, पण तुम्ही कोपरगावचे प्रश्न सोडवायचे. स्वच्छतेचे ठरलं मग आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं हे शहर स्वच्छ ठेवायचं आपल्याला. तर आजपासून आपण संक्रांतीपर्यंत या ठिकाणी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव अभियान आपण चालू करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतोय आणि त्यामध्ये तुमचेही प्रश्न आणि तुमचेही प्रश्न सोडवण्याचे मीटिंग घेऊन आपले प्राधान्य राहील. सगळ्या सामाजिक संघटनेला मी आवाहन करतो या निमित्ताने की त्यांनी देखील स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा. सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना आवाहन करतो त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवावी. सगळे उभे राहिलेले उमेदवारांना आवाहन करतो त्यांनी पण ही राबवावी आणि आपण 15 तारखेला मग प्रभाग निहाय त्याचं सर्वेक्षण करून बक्षीस देऊया, आपण जाहीर करूया. आहे ना तुमची तयारी? घरकुलाचा प्रश्न जो आहे तो भैयासाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आपण तो मांडू. त्या घरांची जी परिस्थिती तुम्ही सांगताय त्याची आम्ही 1-2 दिवसात पाहणी करतो. 15 प्रभाग आहे. नाही मला एक सांगा, 15 प्रभाग आहे, एका प्रभागाला 2 गाड्या, 2 गाड्या काही भागात आता 1 नंबर 2 नंबर ऍव्हरेज 2 धरा ना. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, किती गाड्या द्यायच्या? 20 ते 21 गाड्या द्यायच्या आपल्या सोडून धरून त्या. कसं काय होईल? 15 प्रभाग आहे ते 30 गाड्या होतात 2-2 म्हटल्या तर. त्यावेळेस आपल्याकडे गाड्या आता गाड्या आल्या गाड्याच नाही. तेवढ्याच चालू आहे. 19 गाड्या. अजून काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये? रोड स्वीपरचं ट्रॅक्टर मशीन, 2 ट्रॅक्टर आहेत. 2 ट्रॅक्टर आहे का ते? ट्रॅक्टर आहेत. कुठे आहे ते 2 ट्रॅक्टर? रोड झालं त्यांनी कचरावर आहे. कचरा भरा 2 ट्रॅक्टर 15 प्रभाग करणार. आपले 2 आहेत. आपल्या त्यांनी किती द्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती म्हटले? त्यांनी उर्वरित रक्कम उर्वरित वाहन पुरवायचं किती? म्हणजे 4 ट्रॅक्टर मध्ये 2 ट्रॅक्टर आहे आणि आपल्याला डंपर आहे. आता आहे ठीक आहे. टेंडर मध्ये किती? टेंडर कागदावर मला 21 वाहन 21 घंटा गाड्या. रिक्षा संपल्या. रिक्षा संपल्या. 4 ट्रॅक्टर 4च द्यायची. 4 असं लिहिलंय का? कॉन्ट्रॅक्ट मध्ये 4च ट्रॅक्टर द्यायचे. 4 मध्ये होईल सगळं. कचरा वाहतूक पुढं त्याच्यामुळे बस एवढे. आणि अजून मॅन पॉवर काय पुरवायची काय नाही? डिस्ट्रिब्युंट एका बाई 9,000 स्क्वेअर मीटर झाडायचे त्या हिशोबाने त्या महिला पुरायचे ते एका बाईचे किती द्यायचं त्यांना? पेमेंट का हा? किमान दिवसात हा? किमान दिवसानुसार किमान वेतन किती? 230 आहे का? 230 झाडलं 9,000 स्क्वेअर मीटर झाडलं ते म्हणते 9,000 स्क्वेअर मीटर आमची बाई झाडीत नाही. आम्ही कसं झाडत नाही 9,000 स्क्वेअर मीटर ते म्हणतात. त्याला होतं आता माहिती साहेब त्यांना आता किती स्क्वेअर फूट झाडते त्यांना तेच समजत. आता 240 रुपये दे 9,000 स्क्वेअर फूट झाडून घ्यायचे का 11,000 झाडून घ्यायचे त्याला काय 9,000 आखून द्या ना इथून त्या मंदिरापर्यंत येतून. एकदा मोजमाप करा. एवढंच झाडायचं. एवढंच झाडायचं. व्यवसाय पाया कमी लावायच्या, त्यांच्याकडून जास्त एरिया झाडून घ्यायचा आणि त्यांचा 9,000 येतो 15-15, 16-16,000 त्यांच्याकडून झाडून घ्यायचे आणि कमी वायात ते जास्त काम दाखवायचे. असा तो विषय. बरं काय गरीबाच्या पोटात ताटातलं खाऊन काही भेटणार नाही. तुम्ही थोडस लक्षात घ्या. कोणता कॉन्ट्रॅक्टर काय ना बोलू घेतो. आधी टेंडर कॉपी द्या. टेंडर संपलेलंच येते. आधी टेंडर कॉपी द्या आम्हाला. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.